नमस्कार मित्रांनो, हसी मजाक या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच जणाला इतरांना हसायला, इतरांची मजाक उडवायला आवडते. पण स्वतःची मजाक कोणी करू लागलं की मग मात्र त्यांचा दिल्यांची नागिन निघाली असा डॅन्स सुरू होतो. राग येतो त्यांना प्रचंड. म्हणजे अशा माणसांना असं वाटते की आपण इतरावरच फक्त इतरांनाच हसावं, आपल्यावर कोणीच हसू नये. आपण म्हणजे असा गुणाचा पुतळा आहोत आणि श्रेष्ठत्वाचा हिमालय आहोत. आपल्यामध्ये कुठलीच उणीव नाही आणि आपल्यात हसायसारखं काहीच नाही, असा त्यांचा गैरसमज असतो. मग अशा माणसांना वाटते की आपला जन्म इतरांना हसण्यासाठी झालेला आहे आणि इतरांचा जन्म हा आपल्याकडून हसून घेण्यासाठी झालेला आहे. अशी माणसं अतिशय अहंकारी असतात आणि मानसिकदृष्ट्या दुबळे असतात आणि त्यांच्यामध्ये सरंजामशाही वृत्ती असते. मी श्रेष्ठ आहे आणि बाकीचे सगळे कनिष्ठ आहेत. त्यांनी फक्त आपण हसलं की त्यांनी मुकाट्यानं हसून घ्यावं, आपल्याला एक शब्द हसता कामा नये. अशा मनोवृत्तीचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल तर काय करायचं, हा आजचा प्रश्न आहे. अशी माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत का? असतील तर मग काय करावं? आणि यामुळं तुम्हाला परेशानी होत असेल, ते सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी सिच्युएशन असेल, तर यातून तुम्हाला काही एक महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ते जर आवडले तर आपण इतरांना पाठवू शकता, नसेल तर आपल्याजवळ ठेवू शकता. तर मित्र, अशा माणसांना आपण शक्यतो कामापुरतंच बोलावं आणि कामापुरतं बोलणं झालं की बाजूला गेलेलं बरं, हा एक मार्ग आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कधी कधी अशांना टाळता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी पण सिच्युएशन असू शकते. अशा प्रसंगी आपण त्यांना एखादा प्रश्न विचारून बघा की तुम्हाला हसलं तर आवडेल का? मी जे हसलं तर तुम्हाला आवडेल का? तर त्यांनी जर म्हटलं तर मला हसता कामा नये, तर त्यांना सांगा, मालक तुम्ही पण मला हसू नका म्हणून, जागीरदार तुम्ही पण मला हसू नका म्हणून सांगा त्यांना. तर आणि त्यांना चारदांदा सांगून बघा. ऐक नाही गेलं तर काय करायचं ते बघताय पुढं. तर सांगून तर बघा अगोदर. तर मित्र हो, ही मनोवृत्ती अतिशय विकृत असते. अशा विकृतीला काही आपण शक्यतो सांगत राहणे आणि त्याला प्रतिसाद न देणे हा एक पर्याय असू शकतो. तर अशा विकृत माणसांना सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे की आपण जेव्हा इतरांना हसतो, याचा अर्थ आपण इतरांनी आपल्याला हसण्याचा अधिकार दिलेला असतो. त्यांना आपण अधिकार दिलेला असतो की तुम्ही पण मला हसा, कारण मी तुम्हाला हसत आहे. आणि अशा अहंकारी, मानसिकदृष्ट्या दुबळ्या आणि मीच हसणार आहे अशा माणसाने थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की तुम्हाला हसल्यानंतर तुम्हाला का आवडत नाही? असे काय बालखान लागून गेलात तुम्ही कुठले? असा कुठला गुणाचा पुतळा आहात तुम्ही? असा विचार स्वतः तुम्ही करा. आणि मग तुम्हाला जर ठीक आहे ना, तुम्हाला हसणं आवडत नसेल तर लक्षात ठेवा, तुमची मानसिकदृष्ट्या तुम्ही वीक आहात, दुबळे आहात. तुम्हाला कोणाचं हसणं सहन होत नाही, याचा अर्थ तुम्ही त्यांना आपलं समजत नाही. त्यांना तुमच्यापेक्षा तुम्ही कनिष्ठ समजता, नीच समजता. त्यामुळं अशाकडून हसून घेणं म्हणजे तुम्हाला ते कमीपणाचं वाटते.
पण तुमच्यामध्ये उबळ आहे, आतून असा बसू देत नाही तुम्हाला, ते बसू देत नाही ते गोष्ट जी आहे, त्यामुळे तुम्हाला हसावं वाटतं. आता ते शांत कसं करून घ्यायचं ते वेगळ्या ठिकाणी जाऊन शांत करून घ्या तुम्ही. परंतु एकच मी तुम्हाला सांगेल की इतरांना हसायचं असेल तर तुम्ही इतरांकडूनही इतरांनी जरी तुमची मजाक केली तर तुम्ही ती सहन करा. मी सांगत होतो की तुम्ही त्यांना आपलं समजा, आणि जर आपलेपणा नसेल तर तिथं तुम्ही हसू नका. तिथे फक्त व्यवहारापुरतं बोला, कामापुरतं बोला, व्यवहारापुरतं बोला, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी एकमेकाला शेअर करायचे तेवढ्यापुरतं बोला. नो जोक्स, कुठलं जोक सांगू नका, तुमच्यावर जोक करू देऊ नका, तुम्ही त्याच्यावर जोक करू नका. त्यांना तुम्ही सांगून टाका, बाबा मला इतरांना हसायला आवडते, पण इतरांना मला हसायला आवडते, परंतु इतरांकडून हसून घ्यायला आवडत नाही, हे माझी दुबळेपणा आहे. त्यामुळं मी पण हसणार नाही. काय करू आता, ते जी माझी इच्छा आहे ती दाबून मदत मारून टाकतो आणि गप बसतो. पण तुम्ही मला हसू नका, मी तुम्हाला हसत नाही, असं तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. तर असे यातून नाहीतर काय होतं, यातून काय होतं तुम्हाला, नाहीतर स्ट्रेस तयार होतो, वाद तयार होतात, आणि मग त्यातून सूड भावना तयार होते. माझ्यावर हसला का, मी स्वतःला फार आता अतुच्य हिमालय, माझ्यासारखा हिमालय इतका मी एवढा उंच आहे की माझ्यासमोर हिमालय म्हणजे असा उगा दगडासारखा छोटा. असं जर तुमच्या अहंकारीवरती असेल आणि तुमच्या त्या अहंकाराला जर दुसऱ्या हसण्यामुळे जर तडा जात असेल, तर अशा माणसाने थोडंसं इतरांबद्दल आपलेपणा ठेवा. कारण हे लक्षात ठेवा, हसी मजाक हा जीवनातला आनंद निर्माण करणारी गोष्ट आहे. इतरांतली थोडंसं, पण हसताना काय केलं पाहिजे याबद्दल मी थोडक्यात सांगेन. हसताना इतरांना गुदगुल्या झाल्या पाहिजे, पण तो माणूस रक्तबंबाळ होता कामा नये, हे आपल्याला पथ्य पाळलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडनं भावनेच्या भरामध्ये, हसी मजाकच्या भरामध्ये, आनंद घेण्याच्या उर्मीमध्ये बऱ्याचदा कधी इतरांची मनं आपल्यामुळे दुखवली जातात. तर अशा वेळी तुम्हाला माफी पण मागितली पाहिजे, बाबा चुकलं, माफ करा, की माझ्याकडनं थोडं जरा अति झालं, थोडं जास्तच हसलो, असं तुम्ही मोकळेपणाने म्हणायला तुम्हाला तुमची मनाची तयारी ठेवा. हा अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर इतरांचा सन्मान राखून तुम्ही त्याला हसा, सन्मान राखा. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना कोणाही समोर हसू नका. असंही एक पद्धत असते की समजा आता तुम्ही त्या व्यक्तीला जर हसायचं असेल तर ते कोणाच्या समोर त्याला नको वाटते, काही जणांच्या समोर हसलेलं त्याला आवडत नाही, तर त्याला विचारून घेतलं पाहिजे, बाबा कोणाच व्यक्तीच्या समोर तुम्हाला जर आम्ही कधी जोक केला, हसलं, तर कोणासमोर करता कामा नये. तुम्ही पण आमच्यावर जोक करा, परंतु तुम्ही पण सांगा, तुम्हाला काही व्यक्तीच्या समोर जोक झालेला, तुमची उडवलेली तुम्हाला आवडत नसेल, तर त्यांना पण तुम्ही पण सांगा. एकमेकाला सांगितलं पाहिजे. कारण यातून काय होतं की मग आपल्याला पण कळतं, बाबा नाही ते व्यक्ती आहे आणि त्याचं वाद झालेला होता, आणि त्या व्यक्तीपुढे याला हसलेला आवडत नाही, अपमान झालेला आवडत नाही, कारण त्या माणसामुळे अगोदरच तो दुखवला गेलेला आहे, आणि त्यासमोर अजून याची उडवली की म्हणजे अजून त्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल. असा ह्याही गोष्टी एकमेकाला समजून घेणं, ही पहिली पायरी आपण लक्षात ठेवली पाहिजे रिलेशनशिपमधली, सहसंबंधातली, नातेसंबंधातली. त्यामुळे त्या व्यक्तीच्या भावनाही आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. ज्यांना आपण हसत आहोत त्यांना कोणत्या विषयावर हसलेलं आवडत नसेल, समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या बाबीवर हसलेलं आवडत नाही, त्याच्या कोणत्या तरी स्टाईलबद्दल हसलेलं आवडत नाही, बाकी गोष्टीवर हसलेलं आवडतं, पण एखाद्या बाबीवर, एखाद्या नातेसंबंधावर हसलेलं आवडत नाही, कारण त्या नातेसंबंधाने त्यांना दुःख दिलेलं असतं. त्या नातेसंबंधाबद्दल त्याला नको वाटते, की त्या व्यक्तीचं नाव पण काढू नको, त्याचं नाव काढलं की याला हसू येण्याच्या ऐवजी तळपायाची आग मस्तकाला जात असते. आणि मग अशा व्यक्तीचं नाव काढून त्याला हसणं हे सुद्धा कदाचित त्याला जर आवडत नसेल,
तर तिथं थोडक्यात थांबता आलं पाहिजे. आपल्या जे रोजच्या संबंधातल्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय. तर त्या व्यक्तीला काय आवडत नाही हे आपण थोडंसं समजून घेऊनच आपण हसलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कोणत्या विषयावर त्याला हसलेलं आवडते. कधी काही विषय काढून हसवलेलं आणि हसलेलंही माणसाला आवडत असते, तर त्या विषयावरचं हसलेलं अधिक बरं राहील. हाही एक मुद्दा आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हसण्यामधनं त्याच्या आत्मप्रतिष्ठेला, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय असं त्याला जर वाटत असेल तर तो नाराज होतो. लक्षात ठेव. तर जेव्हा पुढचा माणूस आपल्या हसण्यामुळे जेव्हा नाराज होतो ना, याचा अर्थ आपण त्या विषयावर तेव्हा आपण हसणं थांबवलं पाहिजे. त्याला दुःख वाटत असेल, नाराज वाटत असेल, वेदना होत असतील, त्याला ते सहन होत नसेल, तो नको हसू नका मला म्हणत असेल, तर त्यावेळी आपण थांबलं पाहिजे. ठीक आहे बाबा, थांबलं, सॉरी असं म्हणून थांबलं पाहिजे. नाही पण आपण त्याची जखम चिघळायली तरी आपण त्याला हसणं म्हणजे त्याच्या जखमेवर अजून मीठ टाकत जगणं असं आहे. आणि ही क्रूरता आहे, हे काही करुणा नाही. तर ज्यांच्याविषयी आपण हसतो ना, तर त्याच्याविषयी आपल्यामध्ये क्रोर्य असू नये, क्रूरता असू नये. तर त्याच्याविषयीचे आपल्या मनात करुणा, प्रेम असलं पाहिजे. त्याच्याविषयीचे आपल्या मनामध्ये जिव्हाळा आणि प्रेम असलं पाहिजे. त्याच्या भावना, मग प्रेम असेल, जिव्हाळा असेल, त्याच्याविषयी सहानुभूती असेल, समानुभूती असेल, म्हणजे त्या ठिकाणी मी असतो तर मला असं हसलं असतं तर काय वाटलं असतं, याची जाणीव म्हणजे समानुभूती. ही समानुभूती जर आपल्या ठिकाणी असेल तर मग त्या व्यक्तीला त्याच्यावर जोक इथपर्यंतच करत राहायला पाहिजे. तो हसत मनापासून हसत असेल तर. आणि मग त्याचं आपल्या एखाद्या हसण्यामुळे त्याचं हसणं थांबलं की समजायचं की अरे हे बाण वेगळ्या ठिकाणी लागलेलं आहे. ते बाण वरच थांबला नाही तर ते आत घुसलेलं आहे. मग अशा वेळी आपल्याला थोडंसं त्याला मलमपट्टी करणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी त्याला बरं वाटावं म्हणून आपल्याला काही अशा प्रसंगी जर आपण स्वतःवरच जोक करून घेतले अशा स्वरूपाचं, तर उदाहरण तुम्हाला सांगतो की एका व्यक्तीनं त्याच्या नात्यासंबंधी तो हसला. त्याला त्या नातेसंबंधामध्ये हसलेलं आवडलं नाही. त्या नातेसंबंधाचं नाव घेऊन हसला आणि त्या व्यक्तीला आवडलं नाही. तर मग या व्यक्तीनं मग सेम नात्याबद्दल यांनी आपल्यावर स्वतःवर जोक करून घेतला. आपण स्वतःवर तसा एक जोक करून घेतला आणि मग त्याला बरं वाटायला लागलं. बरं वाटायला लागलं. आता कसं झालं एकदा असं, आता दुसरं एकदा की काही सवयीबद्दल माणसाला हसलेलं आवडत नाही. काही जणांना बसल्या जागी झोप येते. हे काय बसल्या जागीच झोपतोस तू? एका दिवशी तर असा बसला होता, अरे असा खुर्चीवर खाली पडला. सगळे पोरं होते, मुली होत्या, पडल्याला हसला. असे समजा ते जर सांगितलेलं तो प्रसंग त्याला वेदनादायी असेल तर आपण जर हसलो, समजा फारच उबळ आलेली आहे आपल्याला आणि हसलो ते विषय काढून समजा, तर अशा प्रसंगी मी पण असं एकदा झालेलं होतं. मला पण डुलकी लागलेली होती. मला पण मग कळलंच नाही, झोप आली. मी तिथंच झोपी गेलो. सगळे निघून गेले होते. लई मजा आली. मग गेट बंद झालेलं होतं वगैरे. अशा पद्धतीत झालं नसलं तरी झालं म्हणून सांगितलं, मग त्याला थोडं बरं वाटतं. म्हणजे ते उत्तर त्याला मलमपट्टी केल्यासारखं वाटतं. म्हणजे अशा बरं आहे बाबा, आपल्यापेक्षा त्याचं म्हणजे दुसऱ्यांना काय वाटतं असतं, आयुष्यात काय असतं की आपल्यापेक्षा दुसरा माणूस आपल्यासारखाच दुःखी आहे असं जर त्याला वाटलं, आपल्यासारखाच प्रसंग आहे त्याचा वगैरे असं वाटलं, तर त्याला काही वाटत नाही. मग याला काही नाही झालं असं आणि आपल्या संदर्भात असं झालंय ना, आणि ही गोष्ट म्हणजे त्याला जर जिव्हारी लागलेली असेल, म्हणून इतरांना जिव्हारी लागलेल्या विषयावर हसणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ सोडणं आहे. म्हणून कोणकोणते विषय इतरांना जिव्हारी लागलेले आहेत किंवा कोणाला
त्या विषयावर हसलेलं आवडत नाही, हे पण समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. मित्र, हा एक विषय आज आपण बघितलेला आहे. हसी मजाक करणारा व्यक्ती अतिशय महत्त्वाचा व्यक्तित्व असतो. काही माणसं अशी असतात, हसी मजाक करत असताना इतरांना हसवायला ज्यांना आवडते, मग इतरांना हसवायला आवडते, इतरांना हसायला आवडते, इतरांना हसायला आवडते म्हणजे इतरांची उडवायला आवडते, मजाक करायला आवडते समजा. पण अशा प्रसंगी अशी हे कॅटेगरी आहे. तर दुसरी अशी एक व्यक्ती आहे की जे स्वतःवरच विनोद करतात. स्वतःवर विनोद करणारी माणसं अतिशय प्रगल्भ मानसिकतेचे असतात, उच्च मानसिकतेचे असतात आणि हा आनंद, निखळ आनंद ते इतरांना देतात. यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्यांची काहीच नसते. हा स्वतःवर विनोद करून घेतो आणि इतरांना खळखळ हसवतो. अशा मानसिकतेबद्दलचाही एखादा, याबद्दल अशी माणसं किती ग्रेट असतात आणि अशा माणसांना आपण कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे. जी माणसं स्वतःवर जोक करतात अशा माणसांना आपण कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, या संदर्भाचा व्हिडिओ आपण दुसऱ्या भागात बघूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. आणि हनुमंत भोपाळे या नावाचं यूट्यूब चॅनल आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि बाहेरच्या देशात पण गेलेलं आहे. तर तुम्ही अधिक मराठी माणसांपर्यंत हे नेण्याचा प्रयत्न आपण करावा, अशी आपणाला विनंती करून थांबतो. जय हिंद.